पिछले क्लास नमस्ते बच्चों, पिछले क्लास में हमने क्या पढ़ा? एक कविता पढ़ा ना। नाम क्या है, शीर्षक क्या है? हम नन्हे नन्हे बच्चे हैं। कविता पढ़ा, अभ्यास पढ़ा। दूसरा पाठ एक कहानी है। शीर्षक परोपकार है। शीर्षक परोपकार। परोपकार का अर्थ क्या है? हेल्पिंग अदर, മറ്റുള്ളവരെ സഹായിക്കുക। आपको कहानी पसंद है ना? आपको कहानी पसंद, कथा इष्टाणो എല്ലാവർക്കും? देखिए, टेक योर टेक्स्ट बुक, टेक लेसन 2 परोपकार। परोपकार का अर्थ हेल्पिंग अदर, മറ്റുള്ളവരെ സഹായിക്കുക। यह एक छोटी कहानी है। यह कहानी में एक छोटा लड़का था, उसका नाम निशांत है, और एक कुत्ते का पिल्ला भी था। कुत्ते का पिल्ला का अर्थ पप्पी, നായക്കുട്ടി। ഒരു നായക്കുട്ടിയുടെയും ഒരു നിശാന്ത് എന്ന് പറയുന്ന ഒരു കുട്ടിയുടെയും കഥയാണ് ഇത്। यह एक छोटी कहानी है। देखिए, परोपकार। वर्षा के दिन थे। निशांत स्कूल से घर आ रहा था। रास्ते में उसने एक कुत्ते का पिल्ला देखा। वह वर्षा में भीग रहा था। उसकी टांग में चोट लगी थी। वह दर्द से कू कू कर रहा था। वर्षा के दिन थे। कैसे दिन थे? वर्षा के दिन थे। നല്ലൊരു മഴയുള്ള സമയമായിരുന്നു। निशांत स्कूल से घर आ रहा था। निशांत कहाँ से घर आ रहा था? निशांत स्कूल से घर आ रहा था। स्कूलिൽ നിന്നും മടങ്ങി വരികയായിരുന്നു। रास्ते में उसने एक कुत्ते का पिल्ला देखा। വഴിയിൽ അവൻ ഒരു പപ്പിയെ, ഒരു നായക്കുട്ടിയെ കണ്ടു। पप्पी, यंग वन ऑफ ए डॉग। रास्ते में उसने एक कुत्ते का पिल्ला देखा। उसने क्या देखा? उसने कुत्ते का पिल्ला देखा। वह वर्षा में भीग रहा था। वह वर्षा में भीग रहा था। इसका मतलब क्या है? ആ നായക്കുട്ടി മഴയിൽ നനഞ്ഞ് കുതിർന്നു। ഭീഗന का अर्थ നനയുക, टू गेट वेट, टू गेट वेट। ഭീഗന, टू गेट वेट, നനഞ്ഞിരുന്നു। മഴയിൽ ആ പപ്പി നനഞ്ഞിരുന്നു। उसकी टांग में चोट लगी थी। उसकी टांग का अर्थ ए लेग, ഒരു കാലിൽ ചോട്ട് ലഗി थी, ഒരു ഇഞ്ചുറി, ഒരു മുറിവ് ഉണ്ടായിരുന്നു। क्या लगी थी? उसकी टांग में क्या लगी थी? एक चोट लगी थी। वह दर्द से कू कू कर रहा था। അത് വേദന കൊണ്ട് കൂ കൂ എന്ന് കരഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നു। क्या लगी थी? वह दर्द से कू कू कर रहा था। क्यों कर रहा था? दर्द से, വേദന കൊണ്ടാണ് കരഞ്ഞത്। सेकंड पैरा। निशांत को पिल्ले पर दया आ गई। वह उसे उठाकर अपने घर ले आया। उसके घाव को साफ कर पट्टी बांध दी। कुछ ही दिनों में पिल्ला ठीक हो गया। निशांत रोज उस दूध रोटी खिलाता और खूब प्यार करता। निशांत ने उसका नाम
रॉकी, रॉकी रेखा। इसमें क्या कहलाती है? निशांत को पिल्ले पर दया आ गई। दया का अर्थ क्या है? पिटी, दयव, दयव തോന്നി ആർക്ക്? निशांतने। निशांत को पिल्ले पर दया आ गई। वह उसे उठाकर अपने घर ले आया। निशांत पिल्ले को कहाँ लेकर आया? कहाँ लेकर आया? घर ले आया, വീട്ടിലേക്ക്। अपने घर ले आया, സ്വന്തം വീട്ടിലേക്ക് കൊണ്ടുപോയി। उसके गाँव को साफ कर पट्टी बांधी। पट्टी बांधी का अर्थ ബാൻഡേജ്। അത് ആ പപ്പിയുടെ കാലിലുള്ള ഘാവ്, ഘാവ് का अर्थ क्या है? വൂണ്ട്, മുറിവിൽ ബാൻഡേജൊക്കെ ചെയ്തു, മുറിവ് വൃത്തിയാക്കി ബാൻഡേജൊക്കെ ചെയ്തു। कुछ ही दिनों में पिल्ला ठीक हो गया। कुछ दिन के बाद पिल्ला ठीक हो गया। കുറച്ച് ദിവസങ്ങൾ കഴിഞ്ഞപ്പോൾ ആ പപ്പി ഓക്കെ ആയി, മുറിവൊക്കെ ഉണങ്ങാൻ തുടങ്ങി। निशांत रोज़ उसे दूध रोटी खिलाता और खूब प्यार करता। निशांत क्या खिलाता था? क्या खिलाता था? रोटी और दूध। दूध का अर्थ क्या है? दूध क्या है? മിൽക്ക്, പാലും ബ്രെഡും ഒക്കെ കൊടുത്ത്, അത് മാത്രമല്ല, ഭക്ഷണം മാത്രമല്ല കൊടുത്തത്, ഖൂബ് പ്യാർ കർത്ത, വളരെയധികം നല്ലവണ്ണം അതിനെ സ്നേഹിച്ചു। നിശാന്തിനെ ഉസ്കാ നാം റോക്കി രഖ। നിശാന്ത് ആ പപ്പിക്ക് പേരുമിട്ടു. എന്താ പേരിട്ടത്? പിള്ളേക്കാ നാം ക്യാദ? പിള്ളേക്കാ നാം റോക്കി ധ. പിള്ളയുടെ പേരെന്തായിരുന്നു? ആ നായക്കുട്ടിയുടെ പേരെന്തായിരുന്നു? റോക്കി। रॉकी निशांत से हिल मिल गया। निशांत जब भी रॉकी को आवाज़ देता वह दौड़ कर आता जाता। एक दिन निशांत अपने केले नारियल के बगीचे में गया। वह घूमते घूमते थक गया। वह सुस्तान के लिए छाव में बैठ गया। उसे नींद आ गई। रॉकी निशांत से हिल मिल गई। हिल मिल गई became friendly. അവർ കുറച്ച് ദിവസങ്ങൾക്ക് ശേഷം എന്തായി? വളരെ ഫ്രണ്ട്സായി। निशांत जब भी रॉकी को आवाज़ देता वह दौड़ कर ജാത്ത। നിശാന്ത് റോക്കി എന്ന് വിളിക്കുമ്പോഴേക്കും ഈ റോക്കി എന്ത് ചെയ്യും? ഓടി വരും। एक दिन निशांत अपने केले नारियल के बगीचे में गया। ഒരു ദിവസം ഒരു വാഴയും പിന്നെ തെങ്ങുമൊക്കെ ഉള്ള തോട്ടത്തിലേക്ക് അവർ രണ്ടുപേരും പോയി. കേലെ നാരിയൽ, വാഴയുടെ കൃഷിയുള്ള സ്ഥലവും തെങ്ങും തോപ്പും ഒക്കെ ഉള്ള സ്ഥലത്തേക്ക്, തോട്ടത്തിലേക്ക് അവർ പോയി. ഘൂംത്തെ ഘൂംത്തെ തക് ഗയ. അവർ ചുറ്റി നടന്നു. നിശാന്ത് കിസ്കാ തക് ഗയ. കിസ്കാ തക് ഗയ? ഘൂംത്തെ ഘൂംത്തെ, ചുറ്റി നടന്നതുകൊണ്ട് അവൻ തക് ഗയ. തക് കാ അർത്ഥ ക്യാ ഹേ? തക്ന, ക്ഷീണിക്കുക, to be tired. वह सुस्तान के लिए छाव में बैठ गया। छाव शेड, तणल। वह सुस्ताने के लिए റെസ്റ്റ് എടുക്കുന്നതിന് വേണ്ടി ഒരു ഷെയ്ഡിൽ, തണലിൽ അവരിരുന്നു. ഉസേ നീന്ത് ആ ഗയി. നീന്ത് കാ അർത്ഥ സ്ലീപ്പ്, ഉറങ്ങിപ്പോയി. അവരുറങ്ങിപ്പോയി। ये कहानी पसंद है ना? ये कथा इष्टायो? आज इतना है, फिर मिलेंगे बच्चों। धन्यवाद।